विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. चला, सीईटीच्या पहिल्या आयटमचा स्कोर तुम्हाला कळालाय. लवकरच पर्सेंटाईल सुद्धा कळतील. मग एकच आपलं टार्गेट असणार आहे की त्या पर्सेंटाईलला आपल्याला कॉलेज पाहिजे. एक बेस्ट कॉलेज, जे तुमचं ड्रीम कॉलेज असणार आहे, ते तुम्हाला पाहिजे. पण काय होणार आहे सगळं मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओत. नीट लक्ष द्यायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. की प्रत्येकाला टॉप कॉलेज पाहिजे आणि प्रत्येकाच्या लिस्टमध्ये पहिलं नाव असणार आहे सीओईपी किंवा VJTI. बरोबर आहे. टॉपचं कॉलेज हेच आहेत, लक्षात घ्या. बर, प्रॅक्टिकली सगळ्यांनाही कॉलेज मिळणार आहेत का? नाही, पण मला बेस्ट कॉलेज हवंय. पण आता मी तुम्हाला सांगणार आहे ते टोटली वेगळ्या गोष्टी सांगणार आहे बरं का. अतिशय महत्वाच्या ह्या गोष्टी आहेत. आणि इंजिनिअरिंग ऍडमिशनशी रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्हाला, रूल्स किंवा डॉक्युमेंट्स किंवा काय प्रोसिजर, कधी काय करायचं हे तुम्हाला आमच्या टेक ऍस्पायर या चॅनलवरती तुम्हाला डिटेल ते व्हिडिओज मिळणार आहेत. त्यामुळे हे सुद्धा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बरं का. आता माझ्या अनुभवातून मी तुम्हाला जे सांगतोय, मी तुमच्या पालकांचा पहिला विचार करणार आहे. होय, अतिशय गरजेचं आहे. तर तुमचं कॉलेज निवडताना पहिला क्रायटेरिया मला हवा आहे त्या कॉलेजच्या फीज. होय, फीज. मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या की काही कॉलेजच्या फीज खूप जास्त आहेत रे बाळांनो. हा, खूप जास्त आहेत. मग तुम्हाला नुसती कॉलेजची फी भरायची नाहीये, मंथली एक्सपेन्सेस आहेत. की पुण्यासारख्या ठिकाणी, शिवाजीनगर सारख्या भागामध्ये फ्लॅट जरी भाड्यानं घ्यायचं म्हणलं, पीजी मध्ये राहायचं म्हणलं, तरी कॉस्टिंग येतंय मंथली तिथंच 5-6 हजार रुपये, म्हणजे वार्षिक 1 लाख रुपये ते पकडून चाला. प्लस कॉलेजची फीज, म्हणजे 4 वर्ष भरायचंय. 1 वर्ष भरलं म्हणजे नाही. आणि तुम्ही म्हणाल ना एज्युकेशन लोन, पहिला त्याचा इंटरेस्ट रेट किती आहे ते बघा. 4 वर्षांनी सगळं व्याज ते आपल्याकडनं वसूल करून घेणार आहेत. ओके. एज्युकेशन लोन मिळतं, पण सेकंड इयर पासून मिळतं का? तर पहिल्या वर्षाची फी, पण पहिल्या वर्षाच्या फीच्या रिसिट द्याव्या लागतात का? सगळे रूल्स तुम्हाला माहिती पाहिजेत. मग कॉलेज सिलेक्ट करताना माझा पहिला क्रायटेरिया असणार आहे फीज. हा, मार्क्स चांगले पडले तर आपण एज्युकेशन लोन करू, सीओईपी सारखं कॉलेज मिळते, नक्की करू. सीओईपी ची फीस सुद्धा ओपन कॅटेगरीसाठी जास्त आहे, हे लक्षात घ्या. त्यांच्या हॉस्टेलच्या फीस सुद्धा जास्त आहेत. मग पहिलं काय की तुमची कॉलेजची लिस्ट बनवत असताना फीज हा माझ्यासाठी पहिला मॅटर आहे. टॉपचं कॉलेज मला मिळवायचं आहे, पण त्या कॉलेजची फी सुद्धा मला परवडली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट आता मी तुम्हाला सांगतो. आता त्या कॉलेजचं रेटिंग काय आहे, सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच. पण माझं काय म्हणणं आहे बघा, की आता मला विचार करावा लागणार आहे ब्रांच. होय, फीज मी बघितली. चला ठीक आहे. आता मला ना एखादं कॉलेज हवंय. आता सीओईपीच हवंय. तर काही मुलं काय करतात, की सीओईपी पाहिजे म्हणून अगदी सीओईपी मध्ये काही ब्रांचेस अशा आहेत बरं का रे बाळांनो. मॅन्युफॅक्चरिंग एक ब्रांच आहे, किंवा अजून सांगतो ते ह्याच्यासाठी खाणकाम रिलेटेड कुठली रे ब्रांच असते, मायनिंगशी रिलेटेड म्हणूया आपण. ओके, कुठली ब्रांच असते मला कॉमेंट मध्ये सांगा बरं का. ओके, ती पण एक ब्रांच आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या. अशा भरपूर ब्रांचेस आहेत, जर कट ऑफ थोडा खाली येऊ शकतो. मग मुलांना सीओईपीचा टॅग पाहिजे, मग तिकडे जातील. पण नाही, तुम्ही ब्रांच काळजीपूर्वक निवडा. 4 वर्ष नाही, आयुष्यभर त्या ब्रांच बरोबर राहायचंय. सीओपी सारखं कॉलेज मिळतंय म्हणून कुठलीही ब्रांच कॉम्प्रोमाइज करू नका. कुठलीही ब्रांच साठी कॉम्प्रोमाइज करू नका, लक्षात घ्या. ब्रांच आयुष्यभर आयुष्यभर लागणार आहे, त्यामुळे तिथं व्यवस्थित निर्णय घ्या. स्कोप एखाद्या आलाय म्हणून तीच ब्रांच पाहिजे असं नाही. तुमची आवड आहे का ते बघा, लक्षात घ्या. अतिशय इम्पॉर्टंट आहे ब्रांच. बर, आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. टॉपच्या कॉलेज फॉर इंजिनिअरिंग मध्ये ना, आता प्लेसमेंट. मी तुम्हाला खरं सांगू का, लक्षात घ्या बाळांनो. आता प्लेसमेंट तुम्हाला पाहिजे आहे ना, प्लेसमेंट, तर सिरियसली बरं का, तुम्ही कॉलेजच्या बाहेरच्या बॅनरवर विश्वास ठेवायचा नाही. मी आता कॉलेजचं नाव न घेता सांगतो. बघा, मी एका कॉलेजला व्हिजिट दिली. मी त्या बॅनरवर बघितलं की एका मुलीचं 3 ठिकाणी प्लेसमेंट झालेली आहे. एका मुलीचं 3 कंपनीजमध्ये प्लेसमेंट. तर मी, आणि लकीली ती स्टुडंट ओळखीची होती माझ्या. मी तिला कॉल केला, म्हणलं कॉंग्रॅच्युलेशन, तुझी प्लेसमेंट झाली. ती म्हणली, सर तसं काही नाहीये. तसं काही नाहीये. तिचे प्लेसमेंट दाखवतायत, तो नुसता क्लास आहे. ओके, पुण्यातला एक क्लास आहे आणि ते आम्हाला इंटर्नशिप प्रोव्हाइड करतायत, ते पण विदाऊट पे. विदाऊट पे. म्हणजे कॉलेजकडून फसवणूक होऊ शकते. तुम्ही अगदी ग्राउंड रियालिटी चेक केली पाहिजे. व्हिजिट द्या कॉलेजेसला. ओके, व्हिजिट हवी आहे तिथं, लक्षात घ्या. आणि मग प्रॉपर स्वतःहून बघा प्लेसमेंट होते का नाही ते. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. बरं, सगळ्यात महत्वाचं, मुलींचं कॉलेज मुलींसाठी असेल तर मला हॉस्टेल प्रॉपर पाहिजे. होय, हॉस्टेल हवंय. आणि मी तुम्हाला सांगू का, ते हॉस्टेल मला फर्स्ट इयर साठी वेगळं पाहिजे. मी बऱ्याचशा मुलींच्या बाबतीत बघितलंय की फर्स्ट इयरची मुलगी असते, फायनल इयरच्या मुलींबरोबर बसवतात.
फर्स्ट इयरचे बसवतात म्हणजे रूम प्रोव्हाइड करतात. आता ऍडजस्टमेंट इथं म्हणून. आणि मुलं एक वेळ परवडली, पण मुली आणि सिनियर बेकार. मग अशा गोष्टी नको आहेत. आपल्याला प्रॉपर हॉस्टेल हवंय. किंवा मग 4 मुलींचा ग्रुप लगेच होत नाही ना, लगेच सगळ्या मैत्री होत नाहीयेत. पण सांगू का, असं जर असेल तर ते अगोदरच तुम्हाला ते हॉस्टेलचा विचार करावा लागेल. आता पुण्यात व्हीआयटीचं हॉस्टेल आय थिंक नाहीये. त्यांना पीजीज रूम बघावे लागतात बरं का. पण आहेत भरपूर. मग शोधावं लागेल. मग रूम पार्टनर चांगली पाहिजे. मग ह्या गोष्टी मग तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत आपल्या लिस्टमध्ये. बरं. आता कंपॅरिझन मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. व्ही-आय-टी का वालचंद? व्ही-आय-टी का वालचंद? का पी-आय-सी-टी? सांगलीतला स्टुडंट असेल तर वालचंदलाच घ्या. ओके. असं माझं म्हणणं असतं. पण बऱ्याच लोकांचं म्हणणं काय नाही, सांगलीत राहून काय करायचं? पुण्यात जाऊ दे. तिथलं काही गोष्टी शिकू देत. हां, बरोबर आहे. मी मान्य करतो, सपोर्ट करतो. बाहेर पडलं पाहिजे. पण आपल्याला काय म्हणायचंय बघा, की कॉलेजमध्ये ना तुम्ही कंपॅरिझन करत असताना ना या कॉलेजचं बिलकुल करू नका. सी-ओ-ए-पी, व्ही-जे-टी-आय, वालचंद, पी-आय-सी-टी, अगदी पी-सी-सी-ओ सुद्धा. हे टॉपचेच कॉलेजेस आहेत. त्यातलं कुठलंही मिळालं तरी ॲक्सेप्ट करा. मग अशा वेळेस मी काय म्हणेन माहितीये का, आता माझे पुण्यातले काही स्टुडंट आहेत. ओके. चिंचवडमध्ये राहतोय. मग व्ही-आय-टी का पी-सी-सी-ओ? घ्या पी-सी-सी-ओ. हां, माझं म्हणणं कुणाला पटणार नाही कदाचित लक्षात घ्या. पण मी पुढचा सगळा विचार करतोय बरं का. आता काही स्टुडंट असे आहेत, की राहतात पिंपरी चिंचवडला कॉलेज व्ही-आय-टी आहे. मग ते ट्रॅव्हलिंग वगैरे पॉसिबल नाहीये. मग हॉस्टेलमध्ये राहायला लागेल. काही मग पुण्यात राहतोय आपण तिथल्या हॉस्टेलला जरा त्रासदायक ठरतं बरं का. पण काही हरकत नाही. तुम्ही तुमचं प्रायोरिटी म्हणजे सांगतो लक्षात घ्या. कॉलेज कंपॅरिझन लिहित नाही तर मी, पण हे करत असताना तुम्ही अगोदर ठरवा कोणतं कॉलेज हवंय. पुन्हा त्यात काही चेंजेस करायच्या भानगडीत पडू नका. बरं, आता सगळ्यात इम्पोर्टंट तुम्ही आता कॉलेजेसना व्हिजिट द्यायला सुरुवात करा रे. मुलं हे कॅप राउंड वन चॉईस सुरुवात करतात. कॅप राउंड वन चॉईस ती मुलं सुरुवात करतात. मग ती गडबड होते. चुका होतात लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगतो तो सीझन असतो व्हिजिट करण्याचा म्हणूया आपण. रोज शेकडो पालक येतात. मग कॉलेजमध्ये ते नेमलेलेच असतात शिक्षक. एक पालक आला की चला त्याला कॉलेज दाखवा वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवात घ्याल. पण त्याला वेळ नसतोय ना त्यावेळेस. तुम्हाला त्यावेळेस ना लिस्ट बनवायची आणि सी सेल 2-3 दिवसाचा वेळ देते. पटकन ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. मग त्यावेळेस मिस्टेक होऊ शकते रे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. आता कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर पण असेल कदाचित. मी जस्ट एक्झाम्पल सांगतोय. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, सी ओके. म्हणजे मी तुम्हाला सांगतो विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर आणि व्ही-आय-टी नावं एकसारखे वाटतात ना लक्षात घ्या. तसं ना सद्गुरू गोविंद सिंग नावाचं कॉलेज आहे ते नांदेडला आहे. नाशिकला पण आहे. सरदार पटेल अंधेरीत आहे आणि सरदार पटेल अजून कुठं कॉलेज पण असू शकते लक्षात घ्या. त्याच्यामुळं कॉलेजची माहिती प्रॉपर घ्या लक्षात घ्या. मग त्यासाठी तुम्हाला YouTube चॅनल आहेच आपलं. तुम्ही फॉलो नक्की करा. मग आता मुद्दा काय आहे, की टॉपचं कॉलेज पाहिजेच आपल्याला. पण आपल्या मार्कानुसार आपल्याला कुठलं कॉलेज मिळणार आहे, हे पण रिअॅलिटी तुम्ही वास्तव ते स्वीकार करा. ओके. आणि लास्ट इयरचा कॉलेजचा कट ऑफ काय होता? तेवढाच राहतो लक्षात घ्या. थोडा इकडं-तिकडं होईल 2-2 सीईटीच्या अटेम्प्ट झाल्यामुळं. पण एवढासा फरक पडत नाही लक्षात घ्या. आता एक सांगू का महत्वाचं? तुम्ही तुमच्या स्किलकडे आता स्किल इम्प्रूव्हमेंटकडे लक्ष द्या बरं का. म्हणजे भले ते कम्युनिकेशन स्किल असेल, ओके. किंवा 4 वर्ष तुम्ही जी ब्रांच घ्याल ना, तुम्ही कॉलेजवर डिपेंड राहू नका. त्याच एक्झाम त्यात अडकून राहू नका. तुमच्या अदर ॲक्टिव्हिटीज पण असल्या पाहिजेत लक्षात घ्या. होय, तुम्ही त्या ब्रांचशी रिलेटेड अजून स्किल डेव्हलप करायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्याला खूप इतरांच्या पुढे जायचंय. आणि आपण जेव्हा नॉलेज अॅक्वायर करू तेव्हाच आपण इतरांच्या पुढे जाणार आहे हे लक्षात घ्या. मग त्यासाठी काय करावं लागतील? प्रामाणिकपणे एफर्ट्स घ्यावे लागतील. बरं, आता जून, जुलै, ऑगस्ट जाणार आहे ऍडमिशन प्रोसेसमध्ये. होय, वेळ लागणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कोणती गोष्ट आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट कोणती गोष्ट असेल तर तुमचं ट्रिगो 2. टू साइन ए साइन बी चा फॉर्म्युला जर येत नसेल, तर तो मला लागणार आहे. साइन सी प्लस साइन डी सुद्धा मला लागणार आहे. बेसिक मॅथ्सचे फॉर्म्युला लागणार आहेत. कॉम्प्लेक्स नंबर मला लागणार आहे. लिमिट कंटिन्युटी मला लागणार आहे. इंटिग्रेशनचं बेसिक बाय पार्ट्स लागणार आहे. मग या सगळं बेसिक मॅट्रायसेस हो मॅट्रिक्स लागणार आहे मला. मग YouTubeवर मी तुम्हाला सांगतो सुरुवात करायची आहे तुम्हाला. तर हे मला माहित आहे. टिकलेज अकॅडमी ओके. अजून मला माहित आहे आर्केडेमी हे खूप मोठं नाव आहे बरं का. आर्केडेमी म्हणजे मुंबईतले टॉपचे क्लासेस आहेत. पण त्यांचं पण YouTube चॅनल आहे. ओके. हे या चॅनलवर तर बी डिटेल सगळं तुम्हाला मिळते. ओके. मग हे 2 चॅनल तुम्ही फॉलो करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं की आर-जी सर कोर्स लॉन्च करतात. त्याचबरोबर गणित अंक सर सुद्धा कोर्स लॉन्च करतात. हे जेव्हा इंजिनिअरिंगचे कोर्सेस लॉन्च करतील तर पहिल्यांदा घ्या. हो, 11-12 ऑफलाईन करून बघितलं शेवटी तुम्हाला बऱ्याच मुलांना ऑनलाईन यावं लागलं होतं. YouTubeवर तुम्ही मला फॉलो केलंय, आम्हाला फॉलो केलंय. मग अशा वेळेस तुम्हाला हे कोर्सेस जेव्हा लॉन्च होतील, आर-जी सर 2 कोर्सेस लॉन्च करतात. फिजिक्स आणि अप्लाइड मेकॅनिक्स आणि इकडं मॅथ्स.
ओके. मग हे तुम्ही करा. आता तरी वेळेवर अभ्यासाला सुरुवात करा आणि लिस्ट बनवणे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आमची टीम तर आहे. आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ऑल द बेस्ट.